नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष वाणिज्य सत्र दुसरे, विषयाचे नाव व्यावसायिक नीतिमूल्ये. आज आपण व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रामध्ये ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे, ज्याला आपण CPBE असेही म्हणतो. याच विषयाला द्वितीय सत्रामध्ये आपण व्यावसायिक नीतिमूल्ये असे नाव दिलेले आहे. या विषयाची ओळख करून घेताना या विषयातील एकूण 4 प्रकरणांचा आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिले प्रकरण आहे व्यावसायिक नीतिमूल्ये. या प्रकरणात आपण व्यावसायिक नीतिमूल्ये म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेणार आहोत. त्या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासणार आहोत. तसेच व्यावसायिक नीतिमूल्यांची आवश्यकता का आहे, व्यावसायिक नीतिमूल्यांची विविध तत्व कोणकोणती आहेत त्यांचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. तसेच व्यावसायिक नीतिमूल्यांमुळे व्यवसायाला कोणकोणते फायदे मिळतात त्यांचाही अभ्यास करणार आहोत. व्यावसायिक नीतिमूल्यांचे महत्त्व अभ्यासणार आहोत. मानवी मूल्ये आणि नैतिकता यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. त्याचप्रमाणे मानवी मूल्यांची निर्मिती कशी झाली, त्यांचे महत्त्व काय आहे हेही समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर व्यावहारिक नीतिमूल्ये व त्यांचे महत्त्वही समजावून घेणार आहोत. तसेच व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये, व्यवस्थापनामध्ये नीतिमूल्यांचे पालन कशा प्रकारे करणे गरजेचे आहे हेही समजावून घेणार आहोत. नीतिमूल्यविषयक महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन काय आहे, त्याचप्रमाणे नीतिमूल्याबाबत जागतिक प्रवृत्ती किंवा जागतिक बदल काय काय झालेले आहेत हेही आपण या प्रकरणात सखोलपणे अभ्यासणार आहोत. दुसरे प्रकरण आहे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेही म्हणतो. या प्रकरणामध्ये आपण सामाजिक जबाबदारीची संकल्पना समजावून घेणार आहोत. सामाजिक जबाबदारीचा अर्थ, सामाजिक जबाबदारीच्या विविध व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. सामाजिक जबाबदारीचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते, ज्यामध्ये भागधारकांबाबतची जबाबदारी आहे, कामगार किंवा कर्मचाऱ्यांबाबतची जबाबदारी आहे, ग्राहकांबाबत असणारी जबाबदारी आहे, सावकार असतील, अर्थपुरवठादार असतील यांच्या प्रती असलेली जबाबदारी आहे, इतर संस्थांप्रती असलेली जबाबदारी, सरकारबाबत असलेली जबाबदारी, भागधारकांबाबत असलेली जबाबदारी सखोलपणे अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध बाजूंचा आपण अभ्यास करणार आहोत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कायदेशीर नीतिमत्ता काय आहे याचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. याचबरोबर कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध पायऱ्या ज्या आहेत त्याही आपण समजावून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीबाबत आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन काय आहे, त्याचप्रमाणे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची विविध कार्य कोणती आहेत हे आपण समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर कॉर्पोरेट जबाबदारीच्या कार्यांमध्ये सामाजिक कल्याण, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण, पायाभूत सोयी सुविधा यांचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यावसायिक नीतिमूल्ये हे तिसरे प्रकरण असून या प्रकरणामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेणार आहोत. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची पार्श्वभूमी काय आहे याचाही थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या विविध व्याख्या, त्याची व्याप्ती अभ्यासणार आहोत. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची उद्दिष्टेही आपण अभ्यासणार आहोत, वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सची मूलभूत तत्वे कोणकोणती आहेत, चांगल्या गव्हर्नन्सचे फायदे कोणकोणते आहेत, कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रणाली आणि सेवेची मार्गदर्शनही आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या चांगल्या प्रणाली संबंधी सेवेच्या मार्गदर्शक सूचना कोणकोणत्या आहेत,
त्यांचाही सखोलपणे अभ्यास करणार आहोत. व्हिसल ब्लोईंग, त्याचा अर्थ, त्याची विविध कारणे, प्रकार यांचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर व्यावसायिक नीती मूल्ये, त्यातील विविध मुद्दे आपण अभ्यासणार आहोत, ज्यात अकाउंटिंग असेल, प्रसार माध्यमे असतील, माहिती तंत्रज्ञान असेल, त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. विपणन आणि जाहिरात याचाही अभ्यास करणार आहोत. याचबरोबर जाहिरात क्षेत्रातील नीतिमूल्ये कोणकोणती असतात, जाहिरातीबाबतचे दावे काय काय आहेत, जाहिरातीबाबतचे नैतिक घटक कोणकोणते आहेत, आणि शेवटी आपण कामाच्या ठिकाणी पिळवणूक किंवा भेदभाव कशा प्रकारे केला जातो याचाही आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चौथे प्रकरण आहे शाश्वत विकास आणि नीतिमूल्ये. या चौथ्या प्रकरणात आपण शाश्वत विकास म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊन त्याच्या विविध व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. शाश्वत विकास याची आवश्यकता काय आहे, शाश्वत विकासाची तत्व आणि महत्त्व काय काय आहे याचाही सखोलपणे अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे शाश्वत विकासाची ध्येय आणि आव्हाने कोणकोणती आहेत याचाही आपण अभ्यास करणार आहोत. भारतातील शाश्वत विकासाची उपलब्धी किंवा यश काय आहे याचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. शाश्वत विकास साध्य करण्यासाठी भारतासमोर कोणकोणती आव्हाने आहेत त्याचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाची ओळख करून घेताना आज आपण पहिले प्रकरण व्यावसायिक नीतिमूल्ये, प्रकरण दुसरे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, तिसरे प्रकरण कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यावसायिक नीतिमूल्ये, आणि चौथे प्रकरण शाश्वत विकास आणि नीतिमूल्ये. या चारही प्रकरणांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो याची माहिती आज आपण घेतलेली आहे. धन्यवाद.